आपण अवश्य भाषेचा जे उल्लेख केला, कला असेल, संस्कृती असेल, परंपरा असेल, भाषा देखील फार महत्त्वाची आहे. ज्या 20 देशांचा तुम्ही उल्लेख केलात की ते प्रगत आहेत, त्याचं मूळ कारण हे आपल्या भाषेचा आग्रह धरणं आणि त्यातून व्यवहारामध्ये देखील त्याचा ठोसपणे त्याची अंमलबजावणी करणं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा परंपरेचा गौरव मानायचा का? जी अभिजात भाषा व्हावी यासाठी खूप प्रयत्न झाले आणि या कालखंडामध्ये ते आपल्याला साकार झालेलं दिसलं. हो. तर जसं आपण एक माळ आणतो, फुलांची माळ आणतो. वेगवेगळ्या कलरची फुलं असतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. तर त्या वेगवेगळ्या कलरच्या फुलांमध्ये एक सुवर्ण पुष्प जसं असतं, जे त्या फुलेच्या माळ्याचं एक म्हणतात ना वैशिष्ट्य निरखून आणतं, तसं मराठी भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य जे काही संत महापुरुष महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या भाषेचा राष्ट्रीय स्तरावरती सन्मान केल्यासारखं आहे. म्हणजे मराठी भाषा म्हणून जर तो आपण एक विचार केला, तर जेवढ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत त्यांचा सन्मानच आहे हा. राष्ट्रीय स्तरावरती जेव्हा सन्मान मिळतो, तर मराठी भाषेमुळे जेवढे काही आपले संत महंत होऊन गेलेत, राजे होऊन गेलेत, फ्रीडम फायटर्स होऊन गेलेत, त्या सर्वांचा सन्मान म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं. आता याच्यामध्ये सरकारी ठप्पा महत्त्वाचा नाही आहे. तर या भाषेरूपी म्हणजे जेव्हा आपण म्हणतो मातृभाषा, तर मातृभाषा म्हणजे काय, आईच्या दुधासारखी असते. आईच्या दुधामुळे कसं जसं बाळाचं पोषण होतं, मानसिक आणि शारीरिक त्याचं उत्थान होतं, तो मजबूत बनतो, तसं मातृभाषा असते. मातृभाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि मातृभाषेला जेव्हा सर्व अंगीकारतात आणि एवढी समृद्ध मराठी भाषा आहे, हिला जेव्हा अंगीकारलं जाईल, हिला जेव्हा जगाच्या पृष्ठभूमीवरती सन्मान मिळतो आहे, तर नक्कीच महाराष्ट्र म्हणून आपण सर्व प्रगत होऊ. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये सुद्धा मराठी भाषेला आपण जेवढं प्राधान्य देऊ तेवढा महाराष्ट्राचा विकास होईल. म्हणून हे खूप मोठं एक म्हणजे मोदी सरकारने उचललेलं पाऊल आहे, ज्याला आपण सर्वांनी त्याची प्रशंसा केलीच पाहिजे. जशी भाषा महत्त्वाची, तशी इथं राहणारे ज्या विविध संस्कृती आहेत, त्या संस्कृतीला देखील त्याची ओळख मिळवून देणं आणि त्याचा श्रेय देणं हे फार महत्त्वाचं असतं. स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक अनामवीर असतील, आदिवासी नेते असतील,